परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे नेते हळूहळू या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतात। सोनिया गांधींच्या नंतर शशी थरूर या देखील या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गराडा आहे आणि माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गराडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु शशी थरूर यांना पोलिसांकडून आतमध्ये सोडलं जात नसल्याची ही सगळी दृश्य आपण टीव्ही 9च्या माध्यमातून पाहू शकतो। पोलिसांनी शशी थरूर यांच्यामध्ये या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। इथं तर शशी थरूर हे देखील आता मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी सोनिया गांधी देखील पोहोचलेल्या आहेत। काही वेळापूर्वी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर फोटो देखील पाहिलेला आहे आणि आता शशी थरूर हे देखील मंदिर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राहुल गांधी यांची आता सुटका झालेली आहे। या क्षणाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला म्हणावी लागतील। राहुल गांधी यांची अखेर आता सुटका झालेली आहे। साधारणतः 2 ते 3 तास ते पोलिसांच्या ताब्यात होते आणि आता राहुल गांधी यांची सुटका ही झालेली आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय छत्रसाल स्टेडियम मधली, ज्या ठिकाणाहून आता राहुल गांधी बाहेर पडतायत। अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर या छत्रसाल स्टेडियम मध्ये आणण्यात आलेलं होतं। काँग्रेसचे आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। एक मोठा गोंधळ या स्टेडियम परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि जर आपण पाहिलं तर आता राहुल गांधी यांना सध्या सोडण्यात आलेला आहे। एक मोठ्या बस मध्ये भरून राहुल गांधी, अखिलेश यादव आणि कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी अद्याप देखील मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आहेत आणि या संपूर्ण गाडीमध्ये आपल्याला फक्त एकट्या सोनिया गांधी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसतात आहेत आणि सोनिया गांधी सध्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकावरून निघालेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या या मंदिर मार्ग पोलीस स्थानकाची ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू। पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहेत आणि त्याचसोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात झालेले आहेत आणि ही कांग्रेस किया छात्रों के साथ, युवाओं के साथ जिस तरीके से उनको पीटा गया, उनका सर फोड़ा गया, हड्डी तोड़ी गई, करंट लगाया गया और जो कुछ सरकार कर सकती थी सरकार ने दमन करने की कोशिश की है। लड़कियों के कपड़े फाड़े हैं। क्या ये लोकतंत्र में उम्मीद कर सकता है किसी सरकार से? और जब शांतिपूर्ण आंदोलन और प्रदर्शन चला उस समय, इसलिए हमारी मांग है कि सरकार जो छात्र हैं, युवा हैं, उनकी मांगों को मान लें। कल भी यही मुद्दा आप लोग उठाएंगे? सदन में यही मुद्दा उठाएंगे। आपण या ठिकाणी पाहता अखिलेश यादव यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे। राहुल गांधींची 3 तासानंतर आता या ठिकाणी सुटका झालेली आहे। आता आपण अक्षय मनकणी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। अक्षय, काय घडतंय? वृषाली, आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती सगळी मंदिर पोलीस स्थानकातली आपण पाहू शकतो की राहुल गांधी यांची सुटका झाल्यानंतर आता प्रियंका गांधी देखील यांची पोलिसांकडनं सुटका होताना आपल्याला ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो की थोड्या वेळापूर्वी सोनिया गांधी या सगळ्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी खरं तर पोलिसांना जाब विचारला की सोडण्यास इतका विलंब का होतोय आणि थोड्या वेळापूर्वी सोनिया गांधी ज्या आहेत त्या या मंदिर मार्ग पोलीस स्थानकावरून निघालेल्या आहेत आणि प्रियंका गांधी यांची आता मात्र सुटका जी आहे ती या पोलीस स्थानकातून होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आक्रमक अशी घोषणाबाजी या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळते। ही या ठिकाणी गर्दी जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्ते आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त जो आहे तो तैनात या ठिकाणी करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही संपूर्ण धक्कामुक्कीची परिस्थिती जी आहे ती सुरक्षा व्यवस्थेकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते। सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत, परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत आणि ही पोलिसांना सातत्यानं ते जाब विचारतात की प्रियंका गांधी यांना सुटकेसाठी इतका उशीर का होतोय, अशा पद्धतीचा सवाल या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होताना थोड्या वेळापूर्वी गांधी या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यांच्या ही सगळी आत्ताची ही सगळी दृश्य वृषाली आपण ही सगळी पाहू शकतो।
नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. प्रियंका गांधी आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. सोनिया गांधी त्या ठिकाणी गेल्या, चर्चा झालेली आहे, वकिलांची पूर्ण टीम त्या ठिकाणी